रिठद विद्युत उपकेंद्र अंतर्गत आउटसोर्सिंग कर्मचाऱ्यांना कायम करणे। रिठद विद्युत उपकेंद्र अंतर्गत आउटसोर्सिंग कर्मचारी काम करत आहेत, त्यांना परत सेवेत घेऊन रिठद उपकेंद्र अंतर्गत असलेल्या सर्व गावांना प्रत्येकी कर्मचारी देणे गरजेचे आहे। शेतातील रोहित्रांची झालेली वाढ लक्षात घेता व गावातील रोहित्रांची वाढ भक्कमपणे झाल्याने त्या दुरुस्तीसाठी किंवा ग्राहकांच्या सेवेसाठी प्रत्येक गावात कर्मचारी असणे गरजेचे आहे। अगोदरच 1964-65 सालापासून ज्या तारा आहेत त्या जुन्या असल्याने वारंवार तारा तुटतात, त्यामुळे कमजोर झालेले तार कुठेही तुटून पडल्याने अपघात घडत असतात। असे अपघात घडू नये व वेळेत कर्मचारी तिथे उपलब्ध असला पाहिजे, त्यासाठी उपकेंद्र अंतर्गत प्रत्येक गावात महावितरणचा एक कर्मचारी प्रत्येक गावासाठी उपलब्ध करून देण्यात यावा। रिठद विद्युत उपकेंद्र अंतर्गत जे कार्यरत कर्मचारी आहेत त्यांना कायम ठेवून येथे कर्मचारी कमी आहे तेथे कर्मचारी वाढवून देण्यात यावेत। रिठद गावासाठीच शेती पंपाचे 53 रोहित्र आहेत, तर गावठाणचे 26 रोहित्र असल्याने नेहमीसाठीच रिठद गावांसाठी कायम 2 कर्मचारी पाहिजे, त्यासाठी रिठद उपकेंद्रामध्ये कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी रिठद विद्युत उपकेंद्र या अंतर्गत गावकऱ्यांची मागणी आहे। धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज टीव्ही चॅनल आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।